नमस्कार मंडळी, चला तर मग पाहूयात मजेशीर जोक्स. अशी कोणती जागा आहे जिथे मुलामुलींना कुरळे केस येतात? साऊथ आफ्रिका. विचार बदला, देश बदलेल. गोट्या सिटी स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला. नर्स म्हणते, चला कपडे काढा लवकर आणि इथं येऊन झोपा. गोट्या लाजत लाजत, मी काय म्हणतो मॅडम, आधी सिटी स्कॅन करूयात ना. असा कोणता ध्वनी आहे जो ऐकल्यावर मन शांत व आनंदी होतं? सांगा पाहू. संडासच्या बाहेर रांगेत उभे असताना आतून जेव्हा पाणी ओतल्याचा किंवा फ्लशचा आवाज येतो. तो तिला म्हणाला, क्या हुआ तेरा वादा. तो तिला म्हणाला, क्या हुआ तेरा वादा. ती म्हणाली, आता मी दुसरा पकडलाय, तू आजपासून माझा दादा. खतरनाक प्रयोग. मुलगा, तू फक्त हो म्हण, सगळ्यांची वाट लावतो. मुलगा, अय्या खरंच? मुलगा, हो खरंच, आणि तू फक्त नाही म्हण, तुझी पण वाट लावतो. काळोखी रात्र. मुलाने बाईक थांबवली, तिचा हात हातात घेतला आणि तिच्या जवळ गेला. ती लाजली. तो म्हणाला, लाजू नको, धक्का मार, पेट्रोल संपलंय. मुली दोन प्रकारच्या असतात. एक, बोरिंग, ज्या उन्हातून जाताना सुद्धा छत्री घेऊन जातात. 2, इंटरेस्टिंग, ज्या पावसातून सुद्धा छत्री घरी विसरून येतात. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या. एक मुलगा त्याच्या प्रियसी सोबत बसला होता. समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो, काय रे, हीच का आपली संस्कृती? मुलगा म्हणतो, नाही आजोबा, ही तर जोशांची पल्लवी. झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको. एकदम बरोबर. पण ज्यांच्या प्रेयसीला झाडावर चढताही येत नाही, त्यांचं काय? बोला बोला. चिकटरावांची पत्नी चिकटरावांना म्हणते, सोडा ना, कामाच्या वेळी मला त्रास नका देऊ. जाऊ दे. तेवढ्यात किचनमधून कामवालीचा आवाज येतो, जरा सांगा त्यांना, मी सांगून वैतागले. 10 वर्षाचा मुलगा आईला विचारतो, आई, GF म्हणजे काय ग? आई, आता नाही करणार तुला. तू जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील तेव्हा तुला पण एक मिळेल. मुलगा, आणि चांगला नाही बनलो तर? आई उत्तर देते, तर मग भरपूर मिळतील, गदड्या. मुलगा म्हणतो, मी 18 वर्षाचा आहे. आणि तू? मुलगी, मी पण 18 वर्षाची आहे. मुलगा, अगं चल ना मग, लाजतेच कशाला? मुलगा, कुठे? मुलगा म्हणतो, मतदान करायला. अगं वेडी. विचार बदला, देश बदलेल.
बाबा आपल्या मुलीला विचारतात, पोरी, मोठं झाल्यावर तू काय करणार आहेस? मुलगी उत्तर देते, काही नाही, आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन आणि काय करणार? बाबा, योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा, फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर म्हणजे झालं. नवरा आपल्या बायकोला म्हणतो, राजा दशरथाला 3 राण्या होत्या. बायको, मग? नवरा, मी पण 2 लग्न करू शकतो अजून. बायको, विचार करा, द्रौपदीला 5 नवरे होते. नवरा, सॉरी, गंमत केली ग. बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो, एक सांगू का? पण मारणार तर नाही ना? नवरा, हो सांग ना. बायको, मी गरोदर आहे. नवरा, अगं, ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का? बायको, कॉलेजला असताना ही बातमी बाबांना सांगितली होती, तेव्हा त्यांनी खूप मारलं होतं. बिचारा नवरा जागेवर कोसळून पडला. अर्ज किया है, सोकर महबूबा के बाहों में ऐसा जोश आया, वाह 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 वाह. फिर क्या? बीबी ने देख लिया और आईसीयू में जाके होश आया. एक अप्सरा थी, दीवानी सी, एक नटरंग पे वो मरती थी. चुपके से शर्मा के लावणी क्या करती थी. जब भी मिलती थी कहती थी, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12.